त्याला लेट्स गो असं वाटतं की ह्या तलवारी 300 वर्ष जुन्या आहेत आणि ज्यांच्या मुठा सोन्याच्या आहेत. सर्व शस्त्र जमा करण्याचे आदेश दिले त्यांनी. ह्या आम्हाला सापडल्या पंढरपूरच्या होळकर वाड्यात. बोर्ड दिसते ना तुम्हाला साईडचा. गोल्ड प्लेटेड आहे, लक्षात ठेव. हातात पकडायला पण किती सुंदर ग्रीप पण आहे, परफेक्ट ग्रीप आहे. आताही धार आहे त्याला. या तलवारींनी युद्धाचे घाव पण झेललेत. अहिल्याबाई होळकरांनी हा वाडा 300 वर्ष आधी बांधला. इथं ह्या वाड्यामध्ये साईबाबा सुद्धा इथं राहिले. सो हे ते किचन आहे आणि हा तो दरवाजा आहे जिकडनं नैवेद्य डिरेक्टली देवाकडे जातो. इथून ते भुयार आहे, जायचा रस्ता होता. हा बघ भुयार. ते बुजलंय पूर्ण त्याचं. आणि या वाड्याचे कोणतेच व्हिडिओ तुम्हाला इंटरनेटवर नाही सापडणार. पण हा वाडा मंदिराजवळच आहे. हा अच्छा, समोरच आहे. समोरच आहे. दरवाजे बघ असले किती थंड आहे यार. सुंदर ना. मला वाडा हे कल्चर थोडं आवडतं ना. हे आमचे मार्गदर्शक मित्र आहेत, आदित्य फत्तेपूरकर. मस्त. नगरसेवक आहेत आणि व्यवस्थापक आहेत अरे पूर्ण. हा जरा मला हे वाडा बघून काहीतरी असं म्हणजे कसं सुंदर जागा आहे ही आणि आता कसं ते राहिलंय ते बघून असं जरा वाईट पण वाटतं पण आनंद पण होतो की आम्हाला ऍटलीस्ट बघायला तरी मिळतं ही गोष्ट. हे आपली संस्कृती आहे, हा आपला इतिहास आहे. हा वाडा 1753 1753 बांधकाम झालं याचं. 1768 13 वर्ष बांधकाम चाललंय या वाड्याचं. आणि स्वतः पुण्यश्लोक राजमाता मातोश्री अहिल्यादेवी ह्या वाड्याच्या वास्तुशांतीला गुढीपाडवा स्वतः इथे येऊन स्वतः इथं 1768 ला इथं राहिल्या. ती ही जागा आहे. म्हणजे त्यांचं वास्तव्य असण्याने त्यांनी स्वतः बांधकाम केलेली जागा आहे. किती मोठी आहे ही? 2 एकर जागा आहे पूर्ण. 2 एकर 58 जागा गुंठेमध्ये वाडा आहे. अच्छा. 22 गुंठे नदीपात्रात जागा आहे. 22 ओ आणि नदी ते जागा. नदीपात्रामध्ये 22 गुंठे जागा आहे. काय दरवाजे आहेत रे हे बघ. हे दरवाजात नाही, सगळे भिंतीवर जायचे रस्ते. बघ, ते जाळी जळमट आहे पण हे बघ. आणि काय थंड आहे बघ सगळं ते. अरे वाव. हे बघ इथे असं आहे. वाड्याचा शिलालेख आहे तो इथे खाली लिहिला आहे. याच्यामध्ये उल्लेख तुकोजर होळकरांचा. तुकोजर होळकर इथे राहिले होते, तो त्यात लिहिलेला आहे. अहिल्यादेवीने जी सगळी मंदिरं बांधली ती सगळी महादेवाची. क्वचित तुम्हाला असं एका दुसरं मंदिर नवीन बांधलेलं दिसते. हा, ह्या जेव्हा वाड्याचा पाया खोदत होते तर समोरची मारुतीची मूर्ती सापडली. ती आतमध्ये सापडली. पाया खोदताना ही विठ्ठलाची मूर्ती आहे, ही मारुतीची मूर्ती. पाय तर अगदी साम्य बघा ना त्यात. अगदी कंबर आणि पाय तर अगदी काय? फक्त हात इथे आहेत, कमरेवरती नाहीये. हे दास मारुती म्हणायचं ह्या मारुतीला. ह्या मारुतीच्या हातात गदा शस्त्र डोंगर काही नाही. हा रामाची सेवा करायला मारुती, दास मारुती. दास मारुती. हा दास मारुतीचं सेवाचंच व्रत असल्यामुळं आणि विठ्ठल रूपी मारुती याला लक्षात ठेवा. किंवा त्याचे कान पण बघा ना. तेच ना. हे बघा सगळं सेम आहे. ते आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे लोक आले होते. ते म्हणजे 700 ते 800 वर्ष जुनी मूर्ती आहे ती. बरोबर. वाड्यापेक्षा जुनी मूर्ती आहे ती. ते काय म्हणले, वाडा ठीक आहे पण ती मूर्ती जपा. अरे वाड्यापेक्षा अनमोल ती मूर्ती आहे म्हणतात. त्यापूर्वी अहिल्यादेवीनी सदरची ही पिंड जी आहे ही गोकर्ण महाबळेश्वरवरनं राम प्रतिष्ठापन करून इथं आणली होती बसवायसाठी. 12 ज्योतिर्लिंग यावर कोरलेली आहेत. ही वालुकाश्मय दगड आहे. वालुकाश्मय दगड म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीचा जो दगड आहे. परंतु जेव्हा मारुतीची मूर्ती सापडली तर अहिल्यादेवींनी त्यांना पत्र लिहिलं की ज्याचा भक्त सापडला त्याच्या देवाची प्रतिष्ठापना करायची आहे तर त्या मूर्त्या मी पाठवून देते. राम लक्ष्मण सीतेच्या मूर्त्या त्यांनी बसवल्या. म्हणून ती आली म्हणून ही आली. खाली हा. लोक इतकी पंढरपूरला येतात, देवाचं दर्शन घेतात, पण सहज कोणीतरी इथे येऊन बघून जातं. 350 वर्षापूर्वी त्यांची संकल्पना होती की माझा वारकरी इथं राहायला पाहिजे, त्याची सोय झाली पाहिजे. इथं त्याचं इथं अन्नदान होत होतं. म्हणजे 1971 सालापर्यंत हा. रोज 100 यात्रेकरूंचं जेवण होतं. 11 ब्राह्मणांना इथं ब्राह्मण भोज होता रोज. त्याचा अजूनही रेकॉर्ड्स माझ्याकडे उपलब्ध आहेत. त्या 150 वर्षापासूनचे कागद आहेत माझ्याकडे अवेलेबल आहेत. हे लाकडाचा सुद्धा इतिहास असा आहे. हे चंबळच्या खोऱ्यातून लाकूड आहे. तिथून हे लाकूड टाकलं गुजरातच्या समुद्रात आणलं. गुजरात समुद्रातून रत्नागिरीला आणलं. रत्नागिरीवरून हत्तीच्या पाठीवरती टाकून हे लाकूड इथं आणलेलं आहे. त्याचं बाजीराव पेशव्यांचं पत्र आहे, दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचं. त्याला जकात आकारू नये म्हणून. इथं ह्या वाड्यामध्ये साईबाबा सुद्धा इथं राहिले होते. साईबाबा इथे राहून गेलेले. त्यांना विचार चंदू काकांना. साईबाबा इथं राहिलेत ना आपल्या इथं.
हे आता 85 वर्षाचे चंदू काका आहेत. हे ब्रह्मचारी आहेत. नमस्कार दादा. हे रामाचे पूजा करतात आणि सगळं इथली वाड्याची देखरेख जी आहे सगळी हा. हे स्वतः चंदू काका बघतात. यांना धन्यवाद चंदू काका, तुम्ही इतक्या वर्ष करताय. ते चेंबर्स आहेत पाण्याचे सगळे. 250 वर्ष झाली अजून एकदाही चुकोप झालेला नाही. एकदाही चोकप नाही झालाय. आणि आमची मुंबई बघा कधीच नाही पाणी आलंय. एक थेंब पाणी येत नाही हो, कुठे वाड्यात. मार्किंग पण नाही पाण्याची की जमिनीत लागलंय. मी काय सांगतोय त्यावेळेस हायेस्ट लेवल कडून सगळं केलं होतं. ही नदीचा पूर भविष्यात येणार आहे, माझ्या वारकऱ्याला धोका होणे. जेव्हा अहिल्यादेवी इथं आल्या, ही वाडा काय मला भाविका दृष्टिकोनातून योग्य वाटत नाही, याची मला तपासणी करायची आहे म्हणलं. म्हणजे याची मजबूतीकरण कसं बघायचं. त्याने काय केलं, हत्ती आणला, हत्ती रॅम करून वर चढवला ह्या वाड्यावर. हत्ती? हो, आणि हत्ती नाचवला ह्या वाड्यावर. त्यामुळे याला होळकरांचा वाडा म्हणतात ना, तसं हत्तीचा वाडा सुद्धा म्हणतात. हत्ती नाचवले वाड्याच्या वरती? हो, त्याचं मजबूतीकरण बघायसाठी. त्यामुळे इथली बरीचशी लोक जी आहेत ज्यांना ऐतिहासिक महत्व माहित आहे, स्वतःचं घर बांधताना काय करतात माहिती आहे का, इथली एक मुठभर माती घेतात आणि ते पायात नेऊन टाकतात. आणि माझाही घर एवढे दिवस असंच राहावं. अहिल्यादेवींचे जे नातू आहेत काशीराव दादा होळकर, त्यांनी मकर बसवली. त्याचं त्यांनी 1785 अहिल्यादेवीच्या मृत्यूनंतर 1785 सालचा आहे. आणि अहिल्यादेवींचे नातू काशीराव होळकरांनी ही मूर्ती बसवली अहिल्यादेवींची. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे, इथं गुढीपाडवा ते रामनवमी 9 दिवसाचा उत्सव असतो. इथं तुम्ही महालक्ष्मीला किरणोत्सव बघितला, हो 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 हो, तसा इथंही किरणोत्सव असं लाईट आतपर्यंत येते. बरोबर रामनवमीशी रामाच्या चेहऱ्याचे सूर्यकिरण असं उघडलेलं पहिलं सूर्यकिरण समोरचं वर्ण. अच्छा, तिकडनं येतं. हो, बंद करा सगळ्या सगळं बंद करा. ओ, आणि सुंदर लाईट पडते. कन्स्ट्रक्शन त्यावेळेस ते बरोबर. त्यावेळेसचे अक्षांश रेखांश बघून ती सगळी बांधणी केलेली आहे या मंदिराची. आणि इथं पाठीमागणं म्हणजे इथं दाखवतो स्वयंपाकखोली. आपण जिथं वर होतो तिथं स्वयंपाकखोली आहे. नैवेद्य झाला की रामाला पहिला इकडून सवळ्यात नैवेद्य. अच्छा, सगळ्यांच्या मधून नाही पाठवून येणार किचन. तुम्हाला हे दिसणार सुद्धा नाही. हे दरवाजा आहे ना, हे बघ, जा तुझा. तुम्हाला दिसते वर साईडला दरवाजा आहे त्याचा. मागून किचन मध्ये डिरेक्टली किचन वर जायचं. परत अहिल्यादेवी वर राहिल्या होत्या. सो हे ते किचन आहे आणि हा तो दरवाजा आहे जिकडनं नैवेद्य डिरेक्टली देवाकडे जातो मागच्या बाजूने. काय ना, त्यावेळी आर्किटेक्टने विचार केलेला आहे. आणि इथून ह्या वाड्यातून जे भुयार आहे ते विठ्ठल मंदिरात निघतं. त्या अहिल्यादेवीची महिनाभर त्यांचं वास्तव्य होतं. ते मंदिरात जायचं दर्शनाला. कारण लिटरली त्यावेळीच्या तर सेलिब्रिटी असणार ना, मग त्या जर बाहेर निघाला तर किती गर्दी होईल. आता लोक कॅप आणि गॉगल घालून बाहेर पडतात, ते भुयारात जायचं. इथून ते भुयार आहे, जायचा रस्ता होता. हा बघ भुयार, ते बुजलंय पूर्ण त्याचं. असं हे चंदू काका आहेत ना, हे जात होते ना भुयार होतो. भुयारात जायचं. हो, ते हे चंदू काका आहेत ना आत्ताचे पुजारी. ते असं 6 फूट उंच आहे, 4 फूट रुंद आहे, म्हणजे पूर्ण दगडी बांधकाम आहे. म्हणजे महम्मद गझनी जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी काय केलं, तर सगळी मंदिरे फोडायला सुरुवात केली. आणि त्यांनी सगळ्यात मोठं मंदिर जे फोडलं ते काशी विश्वेश्वराचं लिंग आहे. ती लिंग हातोड्याचा घाव घालून फोडलं. ती लिंग नसताना फक्त ब्राह्मण समाज त्याची पूजा करायची. त्यांनी अकबरांची परवानगी घेऊन ती लिंग बसवायचं ठरलं. त्यानंतर ते त्यांनी आणलं, ते लिंग बसवलं. ते एकतर माप घेऊन जायचे, ते लिंग बसवलं ते बारकवायचे किंवा मोठं व्हायचं. अहिल्यादेवींच्यासाठी जेव्हा त्यांची पालखी आली तेव्हाच ते सगळे फुलं वगैरे टाकत होते. अहिल्यादेवी आल्या, दर्शन आल्या, त्यांनी बघितले की हे लिंग कुठं आहे. तिथलंच एक लिंग अहिल्यादेवीने उचललं, त्यावर ठेवलं, ते बसलेलं. हा इतिहास लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे की अहिल्यादेवीने ते लिंग ठेवलं आणि तिथं बसलं, ते लिंग अहिल्यादेवीने ठेवलेलं. त्यावेळेस पूर्ण आशिया खंडातली लोक तिथं सगळे धर्मस्पर्शात भरली. त्यामध्ये अहिल्यादेवींना पुण्यश्लोकी पदवी बहाल करण्यात आली, लक्षात ठेवा. आणि त्याच काशीमध्ये त्यांचाच घाट आज डेव्हलपमेंटच्या नावाखाली. अत्यंत दुःखद गोष्ट. ये मणिकर्णिका तीर्थ जो चौतरा था, मणि थे जिसमें मंदिर वगैरह थे, जिसको तोड़ा गया. विकास होना चाहिए लेकिन अपने पुराने धर्मों में समझौते हुए. काय झालं की घटना घडली. आमचे यशवंत होळकर महाराज तिथं प्रत्यक्ष बघायला गेले. ते जेव्हा तो तोडायला घेत होते, तोडून सांगितलं पण नव्हतं. मलाही कामाला कळलं नाही. काय म्हणता? हो, हे रात्रीतनं सगळं उद्ध्वस्त केलं तिथं. जेव्हा सकाळी ही बातमी पसरली तेव्हाच यशवंत होळकर महाराज आमचे ट्रस्टचे ब्रिगेडियर रणजित डेडवाल सर तिथं बघायला गेले. तिथे प्रत्यक्ष बघितलं, पूर्ण उद्ध्वस्त करून ठेवला होता घाट. मूर्त्या, अहिल्यादेवींची मूर्ती आहे तिथं, गंगे मातेची मूर्ती आहे. आणि ते मी जाऊन आलोय बऱ्याच वेळा तिथं. आमच्या होळकरांचा वाडा पण आहे काशीमध्ये. हो, आणि म्हणजे की कुठं चाललंय ह्या गोष्टी. तेच ना. मला अनेक लोकांचे फोन आले की म्हणजे आता
फोडल्यानंतर काय करणार म्हणून सांगा. हो, त्याने फोडून झालं आता काय करणार त्याला. फोडायच्या अगोदर त्याला प्रयत्न करता फोडून झाले आता त्याबद्दल काय करतात अनेक म्हणजे तो आपला इतिहासच तुम्ही नष्ट करायला लागलाय. परदेशातील लोक भारतात काय बघायला येतात. खरंय. आणि तुम्ही आणि आपला इतिहास आपले हजारो वर्षापूर्वीचे म्हणजे मोहनजोदडो असतील किंवा अजिंठा वेरूळ लेणी असतील. हो. आपल्याकडे काय ताजमहल म्हणजे ही आपली इतिहास आहे इतिहास आहे आपला. हा इतिहास बघायला परदेशी लोक इथे येतात. तुम्ही काय दाखवणार त्यांना. काय दाखवणार तुम्ही. आज दुबईला आपण जातो आर्टिफिशियल बघ. काय दुबई तर मला बिलकुल नाही आवडत नाही बघायला. दुबई आर्टिफिशियल आहे सगळे. हो. कारण जे फाउंटन काचा सगळ्या. काय मला सांगा ना तिथं नॅचरल काय स्रोत आहे. काही काहीच नाही. त्यांना कोणाला हिस्ट्रीच नाही. इथं आपल्याकडे गड history किल्ले आहे. इथं गड किल्ले बघा लोक हो 2-5 हजार किलोमीटरवरून लोक इथे येतात. खरंय. ही संस्कृती इतिहास बघायला आपला हो हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे या भारतीय संस्कृतीचा. हो. आणि ते नष्ट झाल्यानंतर लोक काय बघणार. आणि हे लाकडाचं लाकूड कसलं आहे पण अजून काय झालं नाही त्याला पण इतक्या वर्ष. ढाल अडकवायचे ते. इतर तलवारी होत्या. इतर तलवारी होत्या, बंदुका होत्या. अच्छा म्हणून त्यानंतर तोफा होत्या इथं. 1981 साली इंदोर गव्हर्नमेंटने म्हणजे मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने आपल्या हा. गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं हा. आणि पोलीस बंदोबस्तात सगळे इथनं घेऊन गेले. घेऊन गेलं सगळं सगळे घेऊन गेले. तिथे इंदोरच्या म्युझियम मध्ये. म्युझियम मध्ये ठेवले. तिथे लिहिलंय पंढरपूर संस्थान की तरफ से म्हणून. इथे 2 तलवारी आमच्याकडे चंदुकान ठेवल्यात गपचूप पूजेसाठी. अरे वा. त्यातल्या आणि त्या 2 तलवारी तुम्हाला बघायला दाखवतो. हो, त्याच्या बघा. मोठी सोन्याची आहेत. काय म्हणता. त्याला फुले येते. अरे बापरे. हा जर गोळा म्हणजे डोक्यात जरी पडला ना माणूस मेला. हे बघ हेवी बघ असलाय तो. कुठले हे त्यावेळेस होळकरांचे कोणी जातात जिथे 100 तलवारी होत्या. त्यातल्या नळीच्या बंदुका होत्या. ते सर्व शस्त्र जमा करण्याचे आदेश दिले त्यांनी. ती सोन्याच आहे ते त्यांनी सांगितलं. मधलं गोल्ड दिसतंय ना तुम्हाला साईडचं सोनं आहे. कोणाकोणावर किती घाव झालेले ते सगळं त्याच्यावर खासायचे. बॅलन्स आहे ना. म्हणजे तलवार अशी पण वेळ पकडू शकतो. जड असून पण अशी वाटत नाही की ती जड आहे कारण त्याचं बॅलन्स सगळं इकडे. गोल्ड बघ. बघ गोल्ड प्लेटेड आहे. एक लक्षात ठेव गोल्ड प्लेटेड आहे. असलं सुंदर आहे ते. हातात पकडायला पण किती सुंदर ग्रीप पण ही परफेक्ट ग्रीप आहे. वापरलेले आहे तलवारी. वापरलंय म्हणजे वार झाले पण दिसतोय पण वार झालेले आहेत. आताही धार आहे त्याला आताही धार आहे. तुम्ही हात लावून बघा. युद्धाची म्हणजे असं वाटतं की जाऊया त्याला लेट्स गो असं वाटतं की लागेल रे. ही मारली तर कसली दिसेल ही.